नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अंड्याचा पौष्टिक चमचमीत पराठा. त्यासाठी सर्वप्रथम 1 इंच आले, 5 ते 6 लसूण पाकळ्या चांगल्या बारीक चेचून घ्यायचे आहेत. आले लसणाचे प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. एका भांड्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घ्या. तेल चांगले तापले की एक बारीक चिरलेला कांदा टाका. थोडा परता. त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे काप टाका आणि चांगले परतून घ्या. एक बारीक चिरलेला टोमॅटोही टाका. हे सर्व साहित्य थोडा वेळ तेलावर चांगले परतून घ्या. यामध्ये आले लसूण पेस्ट टाका व त्याचा कच्चापणा जाऊपर्यंत परतून घ्या. आले लसणाचा कच्चापणा आता जात आहे. आता यामध्ये 1 चिमूट हिंग, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून धने जिरे पूड, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मीठ हे सर्व साहित्य टाकून चांगले परतून घ्या. गॅस बंद करा आणि हे मिश्रण 10 मिनिटांसाठी चांगले थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. यामध्ये 5 ते 6 अंडी फोडून घ्या आणि पूर्ण मिश्रण एकजीव करा. म्हणजे पूर्ण सगळे मसाले अंड्याच्या बल्कामध्ये मिक्स होतील. इथे मी देशी अंडी वापरलेली आहेत, म्हणजेच गावरान अंडी वापरलेली आहेत. तुम्ही देशी अंडी मिळाली तरीही वापरू शकता किंवा पोल्ट्रीची अंडी मिळतात तीही वापरली तरीही चालतील, पण देशी अंडी जास्त पौष्टिक असतात म्हणून मी ती वापरली आहेत. आता पराठा लाटण्यासाठी गव्हाची कणिक घ्या. चांगली व्यवस्थित मर्दून घ्या आणि नेहमीसारखी चपाती लाटा. आता चपाती पूर्ण लाटून होत आहे. आता ही चपाती नेहमीसारखी तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी तेल लावून व्यवस्थित भाजून घ्या. चपाती व्यवस्थित भाजून झाली की एका बाजूने हे अंड्याचे जे मिश्रण बनवले आहे ते व्यवस्थित पसरून घ्या. तुमच्या आवडीप्रमाणे हे मिश्रण कमी जास्त वापरू शकता. सुरुवातीला चपाती आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित चांगली भाजून घेतली होती, त्यामुळे आता हे अंड्याचे मिश्रण पसरल्यानंतर एक बाजू जास्त वेळ गॅसवर तव्यावर ठेवू नका. लगेचच पराठा परतून घ्या आणि बारीक गॅसवरती दुसरी बाजू चांगली भाजून घ्या. हा पराठा अतिशय टेस्टी लागतो, कारण यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, आले लसूण पेस्ट ही चांगली परतून घेतली होती. त्यामुळं हा पराठा खूपच चवदार लागतो. मग करणार ना? नक्की करा, नक्की आवडेल तुम्हाला. धन्यवाद.